नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मस्त आहे ना? मस्तच. आज मी तुम्हाला इथे एक रेसिपी दाखवणार आहे. सुक्या बोंबीलची चटणी कशा प्रकारे बनवायची. इथे मी सुक्या बोंबीलची चटणी बनवलेली आहे. तुम्ही ही चटणी नक्कीच करून बघा. आणि आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदाच आलं असेल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. धन्यवाद. चला तर आज आपण बघणार आहोत सुक्या बोंबीलची चटणी कशी बनवायची. इथे मी 100 ग्रॅम सुके बोंबील घेतलेले आहेत. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे. 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. ही मिरची खूप तिखट असल्यामुळे मी जरा बेतानेच घेतलेली आहे. इथे कोथिंबीर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे आता मी सर्वात पहिले बोंबील कापून घेणार आहे. त्याचे छोटे छोटे बारीक तुकडे करणार आहे. ह्या बोंबीलचे आता मी तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण हे तव्यावर छान असे भाजून घेऊया. इथे मी तव्यावर बोंबील टाकून घेतलेले आहेत. आता आपण बोंबील हे छान असे भाजून घेऊया. बोंबील का भाजावेत म्हणजे आपल्याला चटणी खाताना बोंबीलचा जास्त वास येणार नाही. त्याच्यामुळे पहिले बोंबील भाजून ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. इथे मी अशा प्रकारे हे आता बोंबील भाजून घेते. बघू शकता तुम्ही पण असेच हे बोंबील भाजून घ्यायचे. म्हणजे बोंबील भाजले ना तर आपल्याला चटणी खाताना असा उघरट असा वास येणार नाही आणि चटणी पण खूप छान लागते बोंबील भाजून घेतल्यानंतर. हे बघा, अशा प्रकारे आपले आता इथे बोंबील भाजून झालेले आहेत. हे बोंबील आपले आता इथे भाजून झालेले आहेत. आपण आता गॅस बंद करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने हे बोंबील भाजून घ्यायचे. आता हे भाजलेले आहेत बोंबील. आता हे बोंबील भाजून झाल्यावर आपण आता हे स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. इथे आपले बोंबील भाजून झालेले आहेत. आता हे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. हे बघा, बोंबीलमध्ये आता मी पाणी टाकून बोंबील हे असे स्वच्छ पाण्याने धुवून घेते. म्हणजे त्याचा पूर्णपणे वास निघून जाईल. तुम्ही अशी बोंबीलची चटणी नक्कीच करून बघा. आता हे आपण याचं पाणी निथरवून घेऊया. हे बोंबील मी धुवून एका डिशमध्ये काढून घेतलेली. आता आपण ज्या तव्यावर बोंबील भाजत होतो त्याच्यावर आता आपण तेल टाकून घेऊया. ह्या तव्यावर मी आता तेल टाकून घेते आणि ह्या तेलामध्ये आपण आता बोंबील असे छान परतवून घेऊया. हे बघा, मी तव्यावर आता हे बोंबील टाकून बोंबील असे छान तेलामध्ये परतवून घेते. बोंबील असे छान 4 ते 5 मिनटं परतवून घ्यायचे. हे बघा, आता मी बोंबील तव्यावर टाकेपर्यंत आता भाजून होईपर्यंत जवळजवळ 4 ते 5 मिनटं झालेले. आता मी हे तव्यामधून हे बोंबील काढून घेते. हे बघा, अशा प्रकारे हे बोंबील माझे आता इथे परतवून झालेले आहेत. आता इथे मी तव्यावर अजून तेल टाकून त्याच तव्यावर मिरची आणि लसूण थोडीशी तेलात परतवून घेणार आहे. हे बघा, मी मिरची आणि लसूण आता ही थोडीशी तेलात परतवून घेते. ही मिरची जास्त तिखट असल्यामुळे मी कमीच घेतलेली आहे. तुम्हाला जर जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ही मिरची जास्त घेतली तरी चालेल. हे बघा, थोडीशी अशी परतवून घ्यायची आहे. बघा, मिरची आणि लसूण आपले आता इथे परतवून झालेली आहे. म्हणजे कसं मिरची आणि लसणाचा कच्चेपणा निघून जातो म्हणून थोडंसं तेल टाकून तव्यावर परतवून घ्यायचं आहे. आता हे बोंबील मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेले आहेत. आता यामध्ये मिरची लसूण आपण ते घालून घेणार आहोत. हे बघा, थोडीशी कोथिंबीर टाकते.
चवीनुसार मीठ. आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. जर तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल तर त्याच्यावर तुम्ही ही चटणी वाटली तरी चालेल, पण त्या पाटा वरवंट्यावर चटणी खूप अतिशय छान लागते. आता माझ्याकडे पाटा वरवंटा नाही म्हणून मी मिक्सरमध्ये ही बारीक करून घेते. हे बघा, मी मिक्सरला अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहेत. थोडेफार तुकडे राहिले तर तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, अशी बारीक वाटून घ्यायची. आता आपण हे त्याच तव्यावर आपण हे तेलात छान असं परतवून घेऊया. हे मगाशी माझं तेल उरलेलं होतं, ते तेल मिरची आणि लसूण त्याच्यात मी परतवून घेतलेलं ते तेल उरलेलं होतं. आता त्याच तेलात आपण ही चटणी परतवून घेऊया. घेतलेले आहे आपण. आता याच्यावर थोडासा लिंबू पिळून घेऊया. याच्यावर मी आता थोडा लिंबू पिळून घेते. तुम्हाला जर नसेलच लिंबू पिळायचा, तुम्ही लिंबू नाही टाकला तरी चालेल, लिंबू तुम्ही स्किप करू शकता. जर मीठ कमी झालं असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून मीठ ॲड करू शकतात. परतवून घेऊया. हा सुक्या बोंबीलचा ठेचा अतिशय अप्रतिम लागतो. भाकरीसोबत तर खूप छान लागतो. तुम्ही हा नक्कीच ट्राय करून बघा, तुम्हाला आवडेल. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झालेली ही चटणी. तुम्ही नक्कीच हे ट्राय करून बघा. इथे आपला हा सुक्या बोंबीलचा ठेचा तयार